सॅटर्डे असला ना की अगदी सगळं काही निवांत चालू असतं. मी आवरतच होते तेवढ्यात मी इथे माझी ड्रॉइंग बुक पाहिली आणि यावरती मी खूप सारे कार्टून्स ड्रॉ करून ठेवले होते. त्यावर मात्र प्रिशाने वॉटर कलरने तिची क्रिएटिव्हिटी इथे दाखवलेली पाहून तर मला छानच वाटलेलं. आणि आता आम्ही रेडी होऊन निघालेलो बाहेर जाण्यासाठी. प्लॅन आमचा टू व्हीलरवरच जाण्याचा होता, पण वातावरण पाहता आम्ही तो प्लॅन चेंज केला आणि आम्ही निघालेलो फोर व्हीलरमध्ये जाण्यासाठी. प्रिशाला तर आम्ही आधीच सांगून ठेवलेलं होतं की आपल्याला जाण्यासाठी थोडा वेळ लागेल, पण तरी तिचे काही प्रश्न संपत नव्हते. सो आता आम्ही आलो इथे मिसळ खाण्यासाठी आणि आज तर ठरवलंच होतं की आज काही झालं तरी मिसळ खायचीच आहे, म्हणून ॲज अ ब्रंच म्हणून आम्ही इथे मिसळ खाण्यासाठी आलो. मिसळ तर एकदम जास्त खतरनाक टेस्टी होती आणि त्यानंतर मग आम्ही मस्त इथे थंडगार ही मँगो लस्सी पण एन्जॉय केली. ही पण तेवढीच टेस्टी होती. आणि विकेंड असला तर काय, आपले बाहेरचे कामं जे आहे ते तर काही कधी संपतच नाही. म्हणून आता मिसळ खाल्ल्यानंतर आम्ही इकडे डिकॅथलॉनमध्ये आलोय, कारण की भरपूर दिवसांपासून आहे ना राहुलला जिमसाठी काही कपडे घ्यायचे होते आणि ते पोस्टपोनच होत होते. त्यामुळे आम्ही इथे आलेलो आणि इथे आल्यानंतर प्रिशाला तर मात्र असं वाटतं की आपण एखाद्या प्ले एरियामध्येच आलोय. त्यामुळे तिचं इकडं मस्त एक एक गोष्ट ट्राय करून पाहणं, खेळणं मस्त काही चालू होतं आणि आम्ही आमची शॉपिंग पण कंप्लीट केली आणि मग आम्ही घरी निघालेलो. चला तर मग यासोबत आजचा दिवस इथेच एंड केला. बाय.